पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत. शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल. सुप्रिया सुळेंच्या बोलण्याचा अर्थ युतीच्या बाजूने. अजितदादांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही. प्रशांत जगतापांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जगतापांचा विरोध. तर शरद पवारांवर नितांत विश्वास कायम असेल. पुरोगामी विचारांसाठी लढत राहणार जगतापांचं वक्तव्य. शिवसेना मनसेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा. 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र. ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. ठाकरे बंधू म्हणजे मराठी किंवा मुंबई नाही. अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. ठाकरेंच्या बंधूंच्या युतीचा परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच होणार. युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा दावा. तर वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं राज ठाकरेंचं विधान. राज्यात लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत. 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात. राज ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. जे आपली मुलं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार. शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेला तर माझ्याकडेही खूप व्हिडिओ. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या गजानन काळेंकडून मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज बोलतानाचा जुना व्हिडिओ ट्विट. तुम्ही ज्यांच्या सोबत बसलास त्यांच्या तोंडून वंदे मातरम बोलून दाखवा. अल्लाह हाफिज व्हिडिओवरून फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर. मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणारच फडणवीस ठाम. उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेत मागच्या दारानं गेले. रावसाहेब दानवेंचा टोला. तर तुम्ही भोकरदनची महानगरपालिका किंवा नगरपालिका जी आहे ती निवडून आणलीत का. अंबादास दानवेंचं उत्तर. मुंबईत भाजपा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत. 27 जागांवर रस्सीखेच सुरू. शिंदेंच्या घरी पहाटे 4 वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठक. त्या 48 तासात आता महायुतीची घोषणा. सूत्रांची माहिती. बीडच्या पालवणजवळील अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग. आगीमध्ये शेकडो झाडे जळून खाक. झाडं पेटली की पेटवली गेली याबद्दल संशय. वनवा विझवण्यासाठी आपल्याकडे सोय नाही ही खंत. झाडं लावण्यासाठी उदासीनता. मात्र कागदोपत्री झाडं लावण्याचं दाखवलं जातं. जंगलं जगली नाहीत तर माणसांनी जगायचं कसं असे प्रश्न भविष्यात नक्कीच येतील. सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया. उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूकही होणार. विमानतळाच्या कार्यान्वित लॉन्चपूर्वी 1515 ड्रोन्स आकाशात उडाले. नव्या बांधकामांना परवानग्या देऊ नका. मुंबईतील AQI संदर्भातील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पालिकेला फटकारलं. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 91 ऐवजी 39 पथकं सक्रिय असल्याचं उघड. स्वच्छ हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायरवरील GST तात्पुरता कमी करा. दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना. वायू प्रदूषणाचा सामना करण्यात आलेल्या अपयशाबद्दल सरकारला फटकार.